नमस्कार मित्रांनो, माझं नाव शैलेश भोजने, शैलेश NTR या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज तुम्हाला दाखवणार आहे मी हिरानंदानीमधील पवई इथे एक गार्डन आहे. खूप सारे छान अशा प्रकारचे गार्डन आहे तिकडे. तर तुम्ही नक्की बघा आणि तुम्हाला छोटासा प्रयत्न आहे दाखवण्याचा पण. आणि सुंदर आहे. तुम्ही लहान मुलांना, ज्यांची मुलं वगैरे आहेत, लहान मुलं आहेत, ते फॅमिलीवाले त्या हिरानंदानी गार्डन मध्ये तुम्ही येऊ शकता. एकदम सुंदर असं आहे. फोटो काढण्यासाठी पण चांगलं आहे. ते चांगले आहे सर्व. तर तुम्ही नक्की या, भेट द्या. ते भांडूप, विक्रोली, घाटकोपर, मुलुंड, कांजूरमार्ग, चांदिवली अशा ठिकाणचे जे लोक आहेत त्यांना खूप छान असं हे चांगलं आहे इथे जवळपास येण्यासाठी. तर तुम्हाला एक छोटासा दाखवण्याचा प्रयत्न मी करणार आहे. तुम्ही बघा. चला आता आपण जाऊया गार्डनकडे. तर मित्रांनो बघू शकता माझ्या मागेच गार्डन आहे. तर गार्डनचा टायमिंग आहे सकाळी 6 ते 12 आहे आणि दुपारी 3 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत आहे. तर या टाइमला तुम्ही इथे येऊ शकता. सुंदर आहे, लहान मुलांना वगैरे घेऊ शकता. तर बघा माझ्या पाठीमागे आहे. तर चला आपण आता आतमध्ये एंट्री करू. तर मित्रांनो बघू शकता इकडे सुंदर असं गार्डन आहे. मस्त वाटतंय. इकडे काम पण चालू आहे थोडं, कारण पाऊस पडला आता जोरात. तर रील बनवण्यासाठी जे फोटोशूट वाले आहेत तर त्यांनी इकडे नक्की भेट द्या. खूप सारे आले पण असतील. गार्डन मध्ये लहान मुलांना खेळण्यासाठी घसरगुंडे आणि विविध असे खेळ खेळण्यासाठी इथे सर्व उपलब्ध आहे. तर गार्डन मधील नजारा एकदम सुंदर आहे आणि पावसातून वातावरण असे हिरवगार झालेले आहे आणि या तलावामध्ये मासे पण आहेत. सुंदर असं गार्डन आहे. तर मित्रांनो बघू शकता इथे सुद्धा अजून काम चालू आहे थोडं थोडं पावसामध्ये. आणि झाड बघा किती उंच उंच आहेत, मस्त बनवलंय. आणि इकडे हे बघा, आणि इकडे सर्व माशांसाठी आहे. मासे काही दिसत नाही अजून.
तर आता पाठीमागं बघू शकता तुम्ही इकडे माशांसाठी बनवलेलं आहे आणि पाठी खूप सुंदर असलेलं आहे इकडे, मस्त असं बनवलेलं आहे. अजून तुम्हाला दाखवतो. पण लोकांना पण एक माझी रिक्वेस्ट आहे की तुम्ही कागद वगैरे बघ इथे कागद टाकतो, पिशवी आहे प्लॅस्टिकची, तो पण एक प्लॅस्टिकचे पिशवी आहे. तर मी लोकांना एवढंच सांगेन की तुम्ही खाऊ वगैरे घेऊन येता तो डस्टबिन मध्येच टाका. डस्टबिन इथे ठेवलेले आहेत, खूप प्रमाणात मोठ्या प्रमाणात डस्टबिन आहेत. तर खास करून कपल्स लोक जे असतात त्या लोकांसाठी सांगतोय की तुम्ही पण निसर्गाची काळजी घ्या, तुम्ही एन्जॉय करा, काळजी घ्या. पण असे कागद वगैरे पाण्यामध्ये किंवा असे कुठे टाकू नका गार्डन मध्ये, ते खराब वाटतं. म्हणून एवढंच सांगायचं, बाकी काही नाही. तर बघा आता तुम्ही इकडे अजून तुम्हाला दाखवतो मी पुढे. मस्त आहे गार्डन, छान आहे खूप. तर मित्रांनो बघू शकता, हे सुंदर असं बनवलंय आणि हा पूर्ण एक मस्त असं बनवलाय. त्याच्यावरती आपण आता जाणार आहे. हा तिथून वरती मस्त एकदम सुंदर असा नजारा दिसतो तिथून वरती, बघा. आपण आता वरती जाऊन बघूया. आपण वरती चढायचं आता. मस्त लाकडाचं बनवलंय. तर मित्रांनो बघू शकता तुम्ही आता इथून सुंदर असा नजारा आहे बघा. तर मित्रांनो बघू शकता मासे आहेत इकडे. हे बघा. तर मित्रांनो तुम्ही आता व्हिडिओ बघितला असेल गार्डनचा. तुम्हाला थोडक्यात गार्डन दाखवण्याचा मी प्रयत्न केला आहे. तर तुम्ही ते व्हिडिओ बघा, नक्की बघा. आणि व्हिडिओ बघून जर तुम्हाला यावंसं वाटले तर तुम्ही नक्की भेट द्या हिरानंदानीमध्ये. पवई प्लाझा इथे आहे. ते पवई प्लाझा बोललात कोणी सांगेल. कांजूरमार्ग विक्रोळीला तुम्ही जर आला ट्रेननी वगैरे तर तुम्ही पवई प्लाझा बोला, तिथे हे हिरानंदानी गार्डन आहेत. गार्डन खूप आहेत पण आता मी तुम्हाला हे एकच दाखवतोय, कारण हिरानंदानीमध्ये गार्डन 4 ते 5 मोठे आहेत. आणि मस्त असं हिरानंदानी एरियामध्ये हे गार्डन बनवले, खूप छान वाटतंय आणि मस्त बनवलंय. फक्त पाऊस पडला आता 1-2 दिवसामध्ये, त्यामुळे जरा थोडं वादळ वगैरे सुटले होते, तेव्हा सर्व पानं वगैरे झाडाची पडलेली आहेत खाली, तर त्यांची साफसफाई वगैरे चालू आहेत. तर व्हिडिओ नक्की बघा, तुम्हाला आवडेल. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. तर व्हिडिओ हा इथे संपवतोय.
जय हिंद, जय महाराष्ट्र.